सर्व प्रकारच्या बिल्डिंग मटेरियलसाठी गडहिंग्लज मधील एकमेव नाव चिक्कोडे स्टील ट्रेडर्स। पाईप, अँगल, ग्रिल डिझाईन, पट्टी, चौरस बार, स्टील पत्रे, कलर कोटिंग पत्रे असे सर्व प्रकारचे उच्च दर्जाचे बिल्डिंग मटेरियल योग्य किमतीत मिळण्याचे एकमेव ठिकाण चिक्कोडे स्टील ट्रेडर्स। उत्तम दर्जा हीच आमची ओळख। चिक्कोडे स्टील ट्रेडर्स, खनगावे नगर, गडहिंग्लज। स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क करा। कोल्हापूरला नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या बैठकीमध्ये पक्षाचे प्रदेश चिटणीस आणि आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याचे निवृत्त कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी खोत यांनी महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसो मुश्रीफ यांनी तालुक्यातील सहकारी संस्थांचे वाटोळे केले आहे असे वक्तव्य केले होते। त्याचे गोड साखरचे संचालक सतीश पाटील यांनी खंडन केले। या देशाचे नेते शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या सरचिटणीस कोल्हापूरच्या त्यांच्या पक्षाच्या बैठकीमध्ये त्यांनी विधान असं केलं की गडहिंग्लज कारखाना, बाजार समिती, तालुका संघ याचं वाटोळं मुश्रीफ साहेबांनी लावलं असं ते म्हणाले। मला एक शंका वाटते की ते अजून वैफल्य आहेत काय मला कळत नाही। म्हणजे खरं तर त्याला विसरायला पाहिजे होतं। काही वेळा कारखान्यात आपला पराभव झाला तर आपण विसरायचं असतं आणि जी रुलिंग पार्टी असते त्यांच्याबद्दल चांगले विचार करावेत किंवा खरोखर बाबा आम्ही चुकीचं काय केलं असेल तर त्याच्यावर त्यांनी बोलावे। पण अतिशय चांगल्या पद्धतीनं जे नेतृत्व मदत करते की हा कारखाना 2012-13 पासून ज्यावेळी अडचणीत आला त्यावेळी इथल्या लोकप्रतिनिधी, इथलं तत्कालीन बोर्ड त्यावेळीचे चव्हाण साहेबांच्या नेतृत्वाखाली सर्व मंडळी जाऊन मुश्रीफ साहेबांना भेटली आणि भेटल्यानंतर मग त्यांना विनंती केल्यानंतर हा कारखाना 18 महिन्याचा पगार त्यावेळी थकलेला होता, ऊसाची बिलं थकलेली होती, तोडणी उडणी कामगारांचे पैसे देण्याची थांबलेलं होतं, साखर दिली नव्हती सभासदांची। तर अशा सगळ्या कठीण परिस्थितीत जाऊन भेटल्यानंतर मुश्रीफ साहेबांनी ब्रिक्स नावाची एक इथं कंपनी आणली आणि ती चालवली अतिशय चांगल्या पद्धतीनं। मागचा पुढचा पगार करून कामगारांचे पगार दिले, सभासदांची साखर महिन्याची किंवा वर्षाची त्यांची चालू केली। या सगळ्या गोष्टी वेळोवेळी झालेल्या आहेत। त्यावेळीचा बोर्ड चेअरमन, व्हाईस चेअरमन त्यावेळीचे त्यांच्या त्रासाला ती कंटाळून ती कंपनी निघून गेली, 2 वर्ष आधीच सोडून गेली। आता हे सगळं झाल्यानंतर डॉक्टर शापूरकर चेअरमन झाले आणि अतिशय विश्वासानं आम्ही आमचा सगळा बोर्ड आणि आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेब सुद्धा विश्वासानं डॉक्टर शापूरकरांच्या हातात सोपवलं। मीटिंगमध्ये कोणतेही विषय समोर बोर्डासमोर आणायचे नाहीत, पेपरला टेंडर द्यायचे नाहीत आणि जी खरेदी केली ती खरेदीसुद्धा बोगस केली। जसं जसं टेक्निकल लोक तिथं यायला लागले आणि बघायला लागले आणि त्यांनी सांगितलं की हे सगळं जे ह्याचं काम केलं गेलं ते निकृष्ट दर्जाचं त्यांनी वापरलं गेलं। जे सेकंड हँड सगळ्या मोटरी आणल्या, सेकंड हँड टर्बाईन आणला, म्हणजे 1.5 कोटी रुपयाच्या टर्बाईन असे सगळे त्याच्यावर खर्च झाले। विंड टर्बाईन जर आला असता तेवढ्या किमतीमध्ये तेवढा त्याच्याहीपेक्षा जास्त किंमतीला तो खर्च केला गेला। 5-10 वर्ष अजून चालेल असं तेवढा कलर खरेदी केला त्यांच्या नातेवाईकाच्या दुकानातनं जयसिंगपूरच्या। पण हे सगळं करत असताना त्या बाजार समितीमध्ये कधी मुश्रीफ साहेबांनी कधी हस्तक्षेप केला नाही। तो बाजार समितीला जे तत्कालीन हे महान नेते तिथले सभापती होते त्या कारकिर्दीमध्ये त्यांनी काय तिथं दिवं पाडलेत हे जगजाहीर आहे। तिथला त्या प्लॉट संबंधी तिथला जो व्यवहार झाला त्या व्यवहारामध्ये काय घडलं काळं गोरं ते सगळं जगाला माहिती आहे। त्याच बाजार समितीमध्ये त्यांच्यावर अविश्वास चव्हाण साहेब आणला गेला, म्हणजे हे सुद्धा विसरता येणार नाही। म्हणजे ह्यांचं नेतृत्व, ह्यांचं कर्तृत्व सगळं खूप चांगलं ते जर असतं तर ही त्यांच्यावर कदाचित वेळही आली नसती, सुद्धा त्यांना त्या पद्धतीनं पाय उतार व्हावं लागलं। पुढे जाऊन ह्या कारखान्याचे ते संचालक होते। एका दिवसाचं मला वाटतं चव्हाण साहेब काहीतरी MD म्हणून पण होते मला वाटतं त्यांनी इथं काय केलं तेही सगळं जगाला माहिती आहे। एवढंच नाही, त्या तालुका संघाशी, गडहिंग्लज तालुका संघाची मुश्रीफ साहेबांचा कधीही काडीचाही संबंध आला नाही, पण त्याचा त्या तालुका संघाचा अर्थार्थी काय संबंध नसताना त्यांचं मुश्रीफ साहेबांचं त्याच्यामध्ये नाव जोडणं हे अयोग्य आहे। एवढंच नाही, ज्या शरद पवारांच्या नावानं यांनी शरद सोया काढला बेकनाळच्या त्या माळावर, ते शरद सोया कुठं आहे काय आहे हे सगळं जनतेला पूर्ण माहिती आहे।
आणि त्या शरद सोयाच्या शासकीय भाग भांडवल भरायचे जे पैसे होते ते 17 लाख रुपये सुद्धा आदरणीय आमचे नेते साहेबांच्याकडून हे 17 लाख रुपये जाऊन आणून भाग भांडवल यांनी भरलेला आहे। किमान त्याची उतराई म्हणून तरी किमान यांनी ते तसं त्या मुश्रीफ साहेबांच्या संबंधित हे बोलायला नको होते। ज्या नेत्यांच्या नावानं जो एखादा प्रकल्प चालू करतो ते चालू ठेवणं आणि त्यातनं आपण आपलं नाव कमावणं किंवा नावारूपाला येणं हे लोकांना लोकप्रिय असते, पण अशा पद्धतीनं त्यांनी कधीही कुठलीही संस्था त्यांनी चालवली नाही। साधी ग्रामपंचायत त्यांच्या गावातली त्यांच्या ताब्यात नाही। मुश्रीफ साहेबांचं नेतृत्व हे जिल्ह्यामध्ये सर्वसमावेशक आहे। एखादा नेतृत्व 6-6 वेळा निवडून येते, एखादं नेतृत्व सामान्य माणसं निवडणूक हातात घेतात आणि निवडून आणतात। आणि जिल्हा संघ असू दे, गोकुळ दूध संघ असू दे, जिल्हा बँक असू दे, मार्केट कमिटी असू दे, या सगळ्या याच्यामध्ये अनेक पक्षाचे नेतृत्व सगळी तिथं एकत्र आहेत आणि हे सगळं सर्वसमावेशक आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेबांच्या कामावर विश्वास ठेवून किंवा त्यांच्या विचारावर विश्वास ठेवून हे जिल्ह्यातलं सगळ्या संस्था अतिशय चांगल्या पद्धतीने चाललेल्या आहेत। जिल्ह्यानं नेतृत्व हे मान्य केलेलं आहे। अशा नेतृत्वावर यांनी बोलणं हे कितपत बरोबर आहे हे खऱ्या अर्थानं आपण जाणून घेतलं। आपण काय आहोत, आपल्या हातून किती कार्य चांगलं झालेलं आहे आणि समोरच्यावर आपण बोलायला लागलोय त्यांचं कार्य काय आहे याची खातरजमा त्यांनी करावी। एखादं नेतृत्व तयार व्हायला खूप वर्षे गेलेली असतात आणि त्यामुळेच हे नेतृत्व आज उदयाला आलेलं आहे आणि म्हणून नावारूपाला आलेलं आहे आणि किंबहुना कोणीकडे तरी बदनाम करावं याच्याकरता केवळ त्यांनी केलेला हे वक्तव्य आहे। कदाचित खुशमस्करी करायला सुद्धा ते कदाचित बोलले असतील असं मला वाटते। काही वेळा कोणाकोणाला तर खुशमस्करी करायची सवय असते। साहेबांच्यावर प्रेम करणारी या जिल्ह्यात अनेक मंडळी आहेत, त्यांना यांचं बोलणं रुजलेलं नाही, याचा परिणाम त्यांना भोगावा लागेल। व्हाईस चेअरमन श्री प्रकाश चव्हाण यांनी मात्र यावर भाष्य करणे जाणीवपूर्वक टाळले। की काय तिची वस्तुस्थिती आहे आणि त्या संबंधी चव्हाण साहेब गोठावसाठी असं बोला मी बोलवलं की मग माझा काय बोलतोय मी की अपेक्षित केला त्यामुळे चला 2 मिनिटं चव्हाण साहेब 2 मिनिटं मी त्याला नोटीस दिली आहे। नाही बोला की वकील त्याचं उत्तर सुद्धा त्याने द्यायला, त्यामुळे परत त्याच्यावर काय बोलणं मी बोललो तर मग हातात घेऊन मला बोलायचं। त्यांच्या या मौनामागचे नेमके काय कारण असावे याच्या खुमासदार चर्चेला मात्र सर्वत्र रंग चढला आहे। जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता पालकर, आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना हरळी। मला बोलायचं